हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे मी आधी व्हिडिओ टाकलेला तुम्ही पाहिला असेल. पूर्ण जे कपाट आहे ते स्टीलचं ते मी सगळं साफ केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी ते माझं थोडंसं काचेच्या ज्या काही वस्तू आहेत, बाउल वगैरे ते साफ करणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. पण तो व्हिडिओ आता खूप उशिराने येतोय. तर गणपतीमुळे माझ्या बहिणीकडे गणपती असतो, तर तिच्याकडे येणं जाणं होत असायचं, त्यामुळे वेळ नाही भेटला. तर तो व्हिडिओ आहे तर तो मी आता एवढ्या दिवसाने म्हणजे जवळजवळ 4-5 दिवसानंतर अपलोड करते. तर इकडे सकाळचंच टायमिंग आहे. तर इकडे सगळं आवरलेलं आहे. स्वयंपाक वगैरे सगळे कपडे वगैरे झालेले आहेत. जो किचनवर पसारा होता स्वयंपाक बनवल्यानंतरचा, मिस्टरांना डबा दिल्यानंतरचा वगैरे, तर तो मी आवरून घेतलेला आहे. सगळी भांडी घासून घेतलेली आहेत. तर आता इकडे जी कप आहेत, काचेचे ग्लासेस आहेत, 2 बरण्या आहेत आणि 2 बाउल आहेत मोठे. एवढंच, जास्त काही माझ्याकडे काचेच्या वस्तू नाही आहेत किंवा जास्त असं क्रॉकरी आपण म्हणतो तसंही नाही, एवढंच आहेत माझ्याकडं. तर ते साफ करायचं राहिलं होतं, तर म्हटलं ते साफ करून घेते. तर ते मी कशाप्रकारे साफ करते तर ते तुमच्याशी थोडंसं मी शेअर केलेलं आहे. तर इकडचं जी काच तेवढीच मी लावून घेतलेली आहे, तर तिथेच मी तेवढ्याच वस्तू ठेवते ज्या काचेच्या काही असतील त्या. तर ते पहिल्यांदा काच आहे ती स्वच्छ घासून वगैरे घेतलेली आहे. परत कपड्याने पुसून वगैरे सुद्धा घेतलेली आहे. आणि मग इकडे रोजचे म्हणजे कप आमच्यात, जसं कपाने जास्त कोण चहा पितच नाही. कोण पाहुणे वगैरे आले तरच, नाही तर फुलपात्रातनं चहा घेतो आम्ही सगळे. तर कप, ग्लासेस जे काही आहेत तेच मी तिथे ठेवते. आणि 1-2 बाऊल आहेत. तर त्याच्यावर थोडीशी मला असे जाळी दिसल्यासारखी म्हणून म्हटलं एक झाडू पण फिरवून घेते. असंही मी झाडू सगळीकडून फिरवून घेतलेलाच होता. पण त्या वायरीवरती थोडंसं दिसल्यामुळं मग मी झाडूने पण साफ करून घेतलं. ॲडजस्ट फॅन तर तो मी आधीच साफ करून स्वच्छ करून इकडे लावलेला होता. तर इकडे आता मी जी काच आहे ती स्वच्छ घासलेली आहे, स्वच्छ पुसूनसुद्धा घेतलेली आहे. तर इकडे आता त्या काचेच्या ज्या काही थोड्या वस्तू आहेत तर त्या मी आता घासून घेते. हे काचेच्या वस्तू कशा एकदम अलगद अशा त्याला ठेवावं लागतं. एकदम अलगद असं हळूच, जास्त घाई गडबडीच्या वेळेस आपण ती कामे करू शकत नाही. म्हणून आधी मी सगळं किचनवरचं जे काही होता पसारा म्हणजे स्वयंपाक बनवल्यानंतरचा तो मी सगळा आवरून घेतलेला आहे. नाहीतर त्याच्यातच ही भांडी मिक्स केली तर 101% एकतरी माझ्या हातून फुटणार. म्हणून आधी ते मी सगळे स्वच्छ करून घेतलं. आणि आता ज्या काचेचे कप वगैरे, ग्लासेस वगैरे आहेत तर ते आता घासून घेते स्वच्छ. तर इकडे मी कप वगैरे घासून घेतलेले आहेत. आणि ह्या ज्या बरण्या आहेत त्या मी गावाला, आमच्या इकडे नाताची जत्रा असते, तो मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर तिकडून ह्या वर्षी नाही, मागच्या वर्षी आणलेल्या आहेत त्या बरण्या. नंतर जे 2 मोठे बाऊल आहेत काचेचे, ते मला आमचा ज्यावेळेस फ्रीज घेतला होता तर त्यावेळेस मला
भेटलेले आहेत. ते 2 काचेचे बाउल मोठे आहेत, ते बोरोसिलचे आहेत. छान आहेत. कधी दिवाळी वगैरे काही असेल तर ते उपयोगी पडतात. जसे की काचेचे जे छोटे छोटे बाउल आहेत, मोठे आहेत, आणि ग्लासेस वगैरे. मग मी हे कसं ह्याच्यात मी काही ठेवत नाही. म्हणजे काय ठेवतच नाही अजून त्यात. जर काही ठेवायचं असेल तर एखाद्या वेळेस मग काजू बदाम वगैरे असतील एक्स्ट्राचे जास्त तर मग मी त्याच्यात ठेवून देते. पण आता आहेत मोठ्या भरण्या त्याच्यासाठी, तर मग मी हे अशाच ठेवून दिलेल्या आहेत. आणि त्यांना असं रोजच्या वापरात काढलं की मग भीती पण राहते की हातातून पडते की काय, म्हणून मग मी ते वरतीच ठेवते. नंतर काचेचे ग्लास आहेत तर त्याच्यातले 4च राहिलेले आहेत. बाकीचे 2 आहेत ते फुटलेले आहेत. नंतर कपसुद्धा 4च राहिलेले आहेत. माझ्या हातून किंवा मुलींच्या हातून कधीतरी फुटलं जातं एखादी वस्तू, एखादी गोष्ट. तर तसं एक घर पण आपलं छोटंसंच आहे, त्यामुळे एवढं वस्तू ठेवणे पण माझ्याकडे जागा पण नाही आहे. त्यामुळे मी जास्त गोळा पण नाही, म्हणजे घेतल्या पण नाही जास्त वस्तू. ज्या आहेत त्याच्यातच. जरी आपण जास्त घेतले एक्स्ट्रा तरी ते ठेवण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कुठे ठेवायचं, एवढे किचनमध्ये जागासुद्धा नाही आहे. मग जे आहे त्याच्यातच मी ॲडजस्ट करते. तर आता बघा तो बाउल ठेवताना मी माझ्या हातून निसटला. मला वाटलं आता झालं, संपला, तोही फुटला. मग मी म्हणून म्हटलं ह्याच्या खाली, त्या बाउलच्या खाली छोटा बाउल पण आहे, तो फुटला की काय, म्हणून ते सुद्धा मी बघितलं, चेक केला. तो दोन्ही व्यवस्थित. तर ही एक समई आहे, ही लग्नातली समई आहे. मी तिला अशीच वरती ठेवलेली आहे. माझ्याकडे 2 पितळेचे आहेत, पण त्या बेडमध्येच असतात. कधी काही सण, दिवाळीत लक्ष्मीपूजन वगैरे असेल तर मी काढते. आणि ही एक गावाला होती ती मी घेऊन आलेली. मग ही मी वरतीच ठेवलेली आहे. आत्ता मी फ्रीजवरच ठेवलेली आहे सध्या तिला. तर तीसुद्धा मी घासून वगैरे ठेवलेली आहे. तर आता मी किचन आहे तो पूर्ण सगळा स्वच्छ असं साफ करून घेते. तर इकडे मी जो किचन ओटा किंवा किचनची शेगडी आहे ती मी घासून वगैरे घेते. त्याच्या खालून वगैरे सुद्धा एक हात फिरवून घेते, म्हणजे छान स्वच्छ होतं आणि क्लीनसुद्धा होऊन जाईल. तर इकडे किचन ओटा वगैरे मी घासून घेते आणि पाणी टाकून असं काढून घेते पाणी. पण गॅस शेगडीवर जर पाणी ओतलं तर गॅस शेगडी लवकर खराब होते, म्हणून मी गॅस शेगडीवर पाणी ओतत नाही. सध्या तर कपड्यानेच असं पुसून घेते सगळं. जे काही शेगडी असेल ती घासून घेते अशी कात्याने, पण ज्यावेळेस धुते त्यावेळेस पाणी ओतत नाही, कारण ती खराब होते आणि त्या बर्नरमध्ये पाणी गेलं की मग खराब होऊन जातात. म्हणून मग मी असं कपड्याने पुसून घेते सगळं स्वच्छ. गॅस शेगडीच्या पाटून वगैरे सगळं एकदा स्वच्छ गॅस केला की दिवसभर मग टेन्शनच नाही. मग संध्याकाळी जेवण आपण ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो त्यावेळेसच मग संध्याकाळी एकदा झोपताना असं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. मग स्वच्छ राहतो गॅस, काही खूप घाण असं वगैरे होत नाही. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा अशा पद्धतीने मी रोज साफ करत असते. शेगडी माझी आहे ती पहिली शेगडी माझी स्टीलची होती, त्यामुळे ती पण मी अशीच साफ करून करायची. पण नंतर नंतर मी पाणी ओतायला लागल्यामुळे माझे बर्नर खराब झाले असावेत असं मला वाटतंय, कारण मी नंतर पाणी ओतून शेगडी धुत होते. तर मग आत्ता म्हटलं की नाही, आता पाणी ओतून नाही, असंच पुसून घेऊन स्वच्छ शेगडी ठेवायची, म्हणजे ती खूप छान टिकते आणि राहते सुद्धा. तर आता किचन ओटा वगैरे सुद्धा सगळा क्लीन झालेला आहे. सगळं स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. सगळी भांडी वगैरे सुद्धा स्वच्छ घासून झालेले आहेत. सगळं आवरलेलं आहेत काम. असं किचन ओटा असेल तर खूप छान वाटतं. ही भांडी वगैरे मी सगळी घासलेली आहेत. काचेचे जे भांडे आहेत ती सुद्धा घासलेले आहेत. किचन ओटासुद्धा क्लीन केलेला आहे मस्त असा. आणि इकडच्या ज्या बरण्या आहेत त्यासुद्धा धुतेच मी असंही सामान भरताना वगैरे. तर आता इकडे जी माझी कपडे आहेत थोडी मशीनला मी लावली होती, तर ती सुकत घालायची आहेत. मी आता कपडे आहेत ते मी
तर आता इकडे मी कपडे वगैरे सुकत घालून झालेले आहेत माझे आणि ही भांडी जी लावलेली आहेत तर अशा पद्धतीमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.